नमस्कार मंडळी. आज आपण इथे उरलेली भाकरी जर असेल तर तिच्यापासून अगदी मस्त खमंग चविष्ट असा भाकरीचा कुस्करा म्हणजेच भाकरीचा उपमा इथे करणार आहोत. कांदा, लाल तिखट आणि साध्या मसाल्यांमध्ये तयार होणारा हा अतिशय चविष्ट झटपट असा नाश्त्याचा पदार्थ आहे. खूप स्वादिष्ट असा लागतो आणि काही मिनटातच हा तयार होतो. पारंपरिक आणि घरगुती रेसिपी आहे. नक्की करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर एक लाईक नक्की करा. काही वेळा असं होतं ना की आपल्या शिळ्या भाकरी उरलेल्या असतात किंवा सकाळच्याच भाकरी असतात की नाही, त्या संध्याकाळी भाजीला काही नसेल तर काय करायचा प्रश्न पडतो. अशा वेळेला ह्या केलेल्या भाकरींपासून आपण कुचकरा मस्त करू शकतो. आता इथे माझ्यासुद्धा ह्या भाकरी उरलेल्या आहेत आणि आता भाजी याच्यासाठी करण्यापेक्षा मस्त असा मी हा कुचकरा करणार आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर कुचकरा म्हणजे काय की भाकरी मोडून घ्यायच्यात आपल्याला. मी इथं मिक्सरमधनं या भाकरी फिरवून घेणार आहे. त्यासाठी मिक्सरचा इथे एक जार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये या भाकरीचे असे तुकडे करून घ्यायचेत आपल्याला अगोदर. असे बारीक बारीक तुकडे केल्यानंतरच मिक्सर जारमध्ये ह्याची व्यवस्थित असं हे मिक्सरमधनं ग्राइंड केलं जातं. नाहीतर मग आहे तसे तुकडे मोठे मोठे राहतात. आता हे मिक्सरमधनं मी ग्राइंड करून घेतलं आहे. खूप बारीक अशी पावडर करायची नाही, हलकंसं हे जाडसर असंच ठेवायचं. हे बघा, या प्रकारे हलकंसं हे जाडसर असं ठेवलेलं आहे. आणि आता एका दुसऱ्या बाउलमध्ये मी हे काढून घेते. या प्रकारे सगळ्या भाकरी मी इथे बारीक अशा मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा इथे साखर घातलेली आहे. तुम्हाला साखर आवडत नसेल तर स्किप करू शकता. अर्धा चमचा धणा पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 मोठा चमचा लाल तिखट घातलं आहे आणि 1 मोठा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे भाकरी कुस्करून घेतली आपण आणि त्याच्यामध्ये ह्या सगळे तिखट, मीठ, मसाला, साखर सगळं घातल्यामुळे पूर्णपणे ह्या भाकरीला व्यवस्थित लागतं. तुम्ही तिखट पाहिजे असेल तर फोडणीतसुद्धा घालू शकता, पण या प्रकारे असं घातल्यामुळे पूर्ण भाकरीला ते व्यवस्थित लागतं. त्यानंतर गॅसवरती एक कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये तेल घातलं आहे 1 टेबलस्पून. अर्धा चमचा इथे मोहरी घातली, अर्धा चमचा जिरे घातलेत आणि मोहरी आणि जिरे चांगले तडतडू दिलेत. त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्त्याची काही पानं घातली आणि 2 मोठे कांदे इथे चिरून घेतले होते ते घातलेत. कांदा याच्यामध्ये की नाही भरपूर घालायचा, म्हणजे चव खूप छान येते. आता हा कांदा की नाही आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर हलकासा इथे पहिल्यांदा मी परतून घेतला कांदा. त्यानंतर याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. टोमॅटो घातल्यामुळे मस्त अशी आंबट चव येते याला. आपण याच्यामध्ये साखर घातला आहे त्याच्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा पण इथे बॅलन्स होतो आणि तिखट मीठ याच्यामध्ये घातल्यामुळे आंबट गोड तिखट अशी चव खूप छान येते. त्याचबरोबर 1 चिमूटभर इथं मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यामुळे हे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित चांगला शिजतो. पुन्हा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातला, 1 पाव चमचा होईल एवढी हळद घातलेली आहे आणि हळद घातल्यानंतर पुन्हा हे मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता कांदा पण मी चांगला इथे परतून घेतलेला आहे. हलकासा ट्रान्सपरंट असा कांदा झालेला दिसतोय. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो भाकरीचा कुस्करा घेतलेला आहे तो घालायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण तिखट मीठ सगळं इथे घातलेलं आहे भाकरीवरती. त्याच्यामुळे की नाही पूर्ण ते भाकरीला व्यवस्थित कोट झालेलं आहे. जर तुम्ही इथे फोडणीमध्ये घातलं तिखट आणि मसाला तरीसुद्धा चालू शकतं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हा की नाही भाकरीचा कुचकरा अतिशय चविष्ट असा होतो, पोटभरीचा होतो. आता याच्यामध्ये की नाही पाण्याचा शिंतोडा द्यायचा. त्याच्यामुळे काय होतं, मऊसूत जरासा हा होतो आणि व्यवस्थित असा शिजतो. आपण ह्याच्यामध्ये जे तिखट मीठ साखर वगैरे घातलेली आहे की नाही, तो पूर्णपणे याला भाकरीला व्यवस्थित कोट होतो आणि चांगला शिजतो, करपत नाही खाली आणि खाली लागत पण नाही. म्हणून मी इथे पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि वरती झाकण ठेवून 1-5 मिनटं वाफ येऊ द्यायची. मधनं मधनं पाहिजे असेल तुम्ही हलवू शकता, नाही तर खाली काही वेळा लागू शकतं. 1-5 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. मस्त आपला हा भाकरीचा इथे कुचकरा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असा दिसतो पण आणि चवीला पण तितकाच भन्नाट लागतो. जर भाजीला काही नसेल भाकरीबरोबर तर तुम्ही हा भाकरीचा कुचकरा करू शकता. मस्त पोटभरीचा आणि नाश्त्याचा मस्त असा प्रकार होतो. वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती मस्त असा दिसतोय आणि छान असा आपला हा भाकरीचा कुचकरा तयार झालेला आहे. आज आपण उरलेल्या भाकरीपासून झटपट आणि खमंग असा भाकरीचा कुचकरा किंवा भाकरीचा उपमा पण म्हणू शकतो बनवला. ही सोपी आणि चविष्ट रेसिपी
तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. यूट्यूब चॅनलवरती माझा जर हा व्हिडिओ बघत असाल आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये हाईप म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे मला अजून जास्त पॉईंट्स मिळतील. फेसबुकला जर हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजलासुद्धा लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा माझ्या पेजला. आता याच्यावरती मी लिंबाचा रस थोडा घालते आहे, म्हणजे ज्यांना अजून जास्त मस्त आंबट अशी गोड चव आवडत असेल तर लिंबाचा रस घाला, त्याच्यामुळे अजून मस्त ह्याची चव वाढते. नक्की करून बघा आणि तुम्ही भाकरीचा कुस्करा कशा पद्धतीने करता ते मला कमेंटमध्ये सांगा. अशाच घरगुती आणि पारंपरिक रेसिपी पाहायच्या असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.